नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे @संदीप पाटील ऑफिशियल GSA चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण अपूर्णांक हे गणित आज बघणार आहोत आणि बॉडमॉस हे दोन महत्त्वाचे घटक जे की MPSC परीक्षेत वारंवार किंवा पोलीस भरतीमध्ये किंवा अनेक प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये विचारले जातं. अपूर्णांक हा खूप महत्त्वाचा फॅक्टर मित्रांनो. आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण बॉडमॉस, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं की प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे आपण बघितलेलं आहे की बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत आपण या ठिकाणी धावणार आहेत मित्रांनो. की तुम्हाला छोट्या म्हणजे एकदम बेसिकपासून तर तुम्ही हाय लेवलचं गणित कशा पद्धतीने सोडू शकतात अपूर्णांक आणि बॉडमॉसचं या संदर्भात आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण व्हिडिओला म्हणजे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून द्या, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. मित्रांनो, एक सबस्क्राईब करून द्या, म्हणजे मोठमोठ्या यूट्यूबर्सला तुम्ही सपोर्ट करतात, माझ्यासारख्या छोट्या माणसालासुद्धा एक सपोर्ट म्हणून तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण सुरुवात करूया मित्रांनो. अपूर्णांक म्हणजे काय? ज्यावेळेस बघतो मित्रांनो आपण की एक संख्या जर या ठिकाणी दिलेली असेल, समजा आता या ठिकाणी 2 या ठिकाणी 4 ही संख्या दिलेली आहे, बरोबर. 2/4 ही संख्या जर दिलेली असेल, 2ला जर बघितलं मित्रांनो अंश म्हटलं जातं, 2ला काय म्हटलं जातं अंश, आणि 4ला काय म्हटलं जातं या ठिकाणी छेद. म्हणजे अशा पद्धतीने आपण याची फोड करू शकतो. म्हणजे त्याला वाचताना काय वाचलं जातं 2/4 असं वाचलं जातं. अशा पद्धतीने जर बघितलं मित्रांनो आपण पुन्हा एखादं जर बघितलं या ठिकाणी 5/8 असं दिलं असेल तर काय होतं 5/8 असं त्याला वाचलं जातं. म्हणजे मित्रांनो त्या संदर्भात जर बघितलं आपण, या संदर्भात जर बघितलं ना आपण बघितलं काही वेळेस आपल्याला जर बघितलं की छेद सारखे असतात. जसं की हे बघा, जर बघितलं आपण या ठिकाणी 4/5 झालं का, या ठिकाणी आपण 8/5 करून घेऊ किंवा 10/5. जर बघितलं आपण या ठिकाणी छेद सारखा, या ठिकाणी सारखा, म्हणून याला काय म्हटलं जातं समछेद अपूर्णांक. म्हणजे काय की यात सर्वांचा सारखा अपूर्णांक आहे म्हणून याला समछेद अपूर्णांक असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे जर गेलं मित्रांनो तर की अनेक प्रकारचे समतुल्य अपूर्णांक पण म्हटलं जातं. समतुल्य म्हणजे काय की सपोज आता जर बघितलं आपण या ठिकाणी 3/4 एक उदाहरण घेतलं आपण, 3/4 म्हणजे याचं फोड कसं होणार आहे 3×2 बरोबर आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं 4×2 म्हणजे या ठिकाणी 2 सारखा येतो ना, बरोबर की नाही. तर मग ह्या 2ला म्हणजे याची फोड कशी होते या ठिकाणी 6/4, मग 6/8 असं होणार आहे ना, ते 6/8 सॉरी बरोबर 6/8, कारण 4 दुणे 8 होतात, 3 दुणे 6 होतात. यांचं छोटं रूप जर बघितलं या ठिकाणी 2ने जर भागितलं तर काय येतं 3, या ठिकाणी जर छोटं रूप दिलं तर 4 होतं. म्हणजेच त्याला म्हटलं जातं मित्रांनो समतुल्य अपूर्णांक, म्हणजे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. कोणत्याही अपूर्णांकाचा अंश आणि छेद यांना समान संख्येने भागल्यास सममूल्य अपूर्णांक मिळतो. म्हणजे काय, कुठल्याही संख्येला जर कधी एकाच संख्येने भागलं बरोबर तर त्या पद्धतीचं गणित आपल्याला मिळत असतं. जर बघितलं मित्रांनो आपण अशा पद्धतीने जर गेलो तर पुढे आपण तुम्हाला एक गणित देतो मित्रांनो त्या संदर्भात, तर आपल्याला कडून सुटतं आहे का तर बघूया आपण. जर बघितलं मित्रांनो की 5/2 प्लस 8/2 याचं जर सोडवणूक बघितली मित्रांनो आपण, पाया सारखा असल्यामुळे काय होतं मित्रांनो तुम्हाला सांगतो, पाया जर सारखा असेल तर फक्त वरच्यांची बेरीज होते. 5 आणि 8 किती झाली 13, मग 2 जशाच तसा येणार आहे बरोबर, कारण बेस 2 होता. म्हणजे अशा पद्धतीने हे गणित आपण सोडू शकतो. त्याच्या पुढे जर गेलो ना मित्रांनो, हे बघा त्याच्यानंतर जर बघितलं 1/3 असेल प्लस 2/2 असेल बरोबर. पाया सारखा आहे का या ठिकाणी नाही. तर मग या ठिकाणी काय केलं जातं माहिती आहे का, की ह्या 2ने 1ला गुणलं, 2ने 1ला गुणल्यानंतर किती येतं 2×1 प्लस या असं क्रॉस यांचा गुणाकार होतो मित्रांनो. याचा गुणाकार याच्याशी, याचा गुणाकार याच्याशी असं केलं जातं आणि या दोघांचा गुणाकार केला जातो. जर बघितलं मित्रांनो आपण या ठिकाणी, तर मग आता याचा गुणाकार याच्याशी केलेला आहे म्हणजे या ठिकाणी आलेला आहे 2. मग 3चा गुणाकार 2शी किती आला या ठिकाणी +6. आणि जर बघितलं पाया काय येणार आहे 3×2 या दोघांचा गुणाकार म्हणजे किती येणार आहे या ठिकाणी 6. म्हणजे काय येणार आहे ॲट द एंड 8/6 म्हणजे काय येणार आहे 4/3. अजून छोट्या संख्येने त्याला 2ने भाग दिल्यानंतर 4 येतो आणि याला 3ने जर का 6ला जर 2ने भागलं तर 3 येतो. म्हणजे अशा पद्धतीने छोटं रूप दिलं जातं मित्रांनो, आणि छोटं रूपच तुमचं नेहमी उत्तर असतं. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अशा पद्धतीने अजून एक गणित घेऊया आपण. या ठिकाणी जर 10/12 प्लस 8/4 असं जर दिलं असेल तर कसं करणार आहे, तर त्याच पद्धतीने 4चा 10शी गुणाकार म्हणजे किती होणार 10×4 = 40 प्लस दिला आहे म्हणून प्लस 12×8 = 96 12×4 = 48. म्हणजे यांचे ॲडिशन किती होणार आहे 136/48. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो मित्रांनो. तर अजून जर बघितलं आपण, अजून म्हणजे
सोडवायचं असेल तर आपण त्याचंही छोटं रूप देऊ शकतो. याला जर कधी 2ने भागितलं तर किती येणार आहे 140 म्हणजे किती येणार आहे या ठिकाणी 68 या ठिकाणी येणार आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी 24 येणार आहे. अजून याला जर काही लहान रूप दिलं तर मित्रांनो किती येणार आहे 34. अजून याला या ठिकाणी 12. अजून याला छोटं दिलं तर या ठिकाणी 17 या ठिकाणी 6. म्हणजे शेवटचं उत्तर काय येणार आहे आपलं फायनल 17/6. म्हणजे जोपर्यंत संख्येला भाग जातो मित्रांनो तोपर्यंत भाग देत आपण फायनल उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. अशा पद्धतीने आपण पूर्णांक ही संख्या बघू शकतो मित्रांनो. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो आपण ॲडव्हान्स जर आपण आता प्लस बघितलं बरोबर. आता मायनस पण बघावं लागेल ना आपल्याला. जर बघितलं या ठिकाणी 10/5 मायनस 12/4 असं जर दिलं असेल तर काय करणार आहे मग ते एकदम सोपं आहे मित्रांनो. काय करायचं ह्यात 4ने 10ला गुणल्यानंतर काय येतं 10 चोक 40 मायनस 12×5 60 बरोबर. या ठिकाणी 5 चोक 20. जर बघितलं मित्रांनो मायनस केल्यानंतर काय होतं -20/20 म्हणजे काय येणार आहे -1. हा आपलं उत्तर येणार आहे ॲट द एंड बरोबर की नाही. अशाच पद्धतीने म्हणजे हे याच्यावर जर बघितलं मित्रांनो -20/20 20 20 छोटं छोटं काढल्यानंतर 20 मायनसचं साईन असल्यामुळे मायनस 1ने जर का 1ला गुणलं तर -1 अशा पद्धतीने ते उत्तर येऊ शकतं. म्हणजे आपण जर भाग दिला तर मित्रांनो भाग देत जायचं आपल्याला. आपण डायरेक्ट भाग पण देऊ शकतो बरोबर की अशा पद्धतीने ते गणित आपण सोडवू शकतो. म्हणजे मायनस आलं तर मायनस पण सोडवता यायला पाहिजे, प्लस आलं तर प्लस पण तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण एक ना अनेक प्रकारचे गणित बघू शकतो मित्रांनो. तुम्हाला समजत असेल मित्रांनो तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका. चला तर मग पुढच्या स्टेपकडे जाऊया आपण. छेदाचा पाया समान असताना सोडवलेली उदाहरणे. म्हणजे मित्रांनो छेदाचा पाया म्हणजे काय तुम्हाला मागे सांगितलं मी की आपण जर बघितलं हे बघा आपण जर बघितलं या ठिकाणी 5/4 प्लस 2/4 म्हणजे छेद म्हणजे काय पायासारखा आहे की नाही. छेदाचा पाया समान असताना सोडवलेली उदाहरणे. म्हणजे जर बघा ज्यावेळेस पाया समान असतो ना मित्रांनो त्यावेळेस काय होतं की 5 आणि 2 किती होतात 7. हा 4 जशाच तसा म्हणजे पाया समान असताना बेसच घेतला जातो बाकी काही नाही. आता जर बघा आपण पुढे जर बघितलं आपण इकडे एक गणित जर घेतलं आहे बघा या ठिकाणी जर बघितलं आपण 8/2 प्लस 6/2 बघा बरं. आता याचं उत्तर किती 14/2 म्हणजे ॲट द एंड याचं उत्तर काय येणार आहे 14ने जर 2ला भागितलं तर काय उत्तर येतं 7. म्हणजे आपलं उत्तर 7 पण येऊ शकतो. फक्त छेदात नाही येऊ शकत ना. डोक्यात एक लक्षात असू द्या ज्यावेळेस आपण गणित सोडत असतो ना हे बघा ज्यावेळेस गणित सोडत असतो आपण की आता आपण अगोदर काय घेतलं 10 दुसरं गणित घ्या आपण 10/2 प्लस या ठिकाणी 4/2 बरोबर की नाही 4/2. आपण ज्यावेळेस बघतो पायासारखा असेल तर वरच्यांची फक्त अंशांची बेरीज होते. म्हणजे 10 4 14 बरोबर भागिला 2 म्हणजे छेद म्हणजे भागिला असतो बरोबर. किती होतात 2. तर मग जर कधी आपण 14ला जर 2ने भागितलं किंवा भाग दिला समजा या ठिकाणी 7 या ठिकाणी 1 येणार आहे. 7ने जर कधी 7/1 म्हणजे काय येणार आहे ॲट द एंड उत्तर 7 येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने 1 नंबरमध्ये सुद्धा उत्तर येऊ शकतं. फक्त आपण त्या पद्धतीनं गणित आलेलं पाहिजे. चला बरं याच्या पुढे जाऊया मित्रांनो. आपण जर बघितलं मित्रांनो पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय असतो ही एक अजून एक वेगळं पद्धती मित्रांनो. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय समजा आता एखादं गणित दिलेलं असेल की या ठिकाणी 5.1/3 म्हणजे काय 5 पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हटलं जातं याला. 5.1/3 म्हणजे काय आता बघा याचा गुणाकार केला या काय केलं जातं या दोघांचा गुणाकार केला तो 5×3 = 15 आणि इथे वरती संख्या आहे ना म्हणून ही प्लस केली जाते 15/1 म्हणजे या ठिकाणी बघा 5×15 15 + 1 किती येतात तुमचे 16 16/3 जशा असतात. म्हणजे काय उत्तर येणार आहे 16/3. आणि जर कधी तुम्हाला असं विचारलं की याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात उत्तर काढा तर मग कसं केलं जातं बघा. आता जर बघितलं आपण या 3ने जर 16ला भागितलं मित्रांनो या 3ने 16 तर 5×15 म्हणजे हा 5 येतो बरोबर. उरला किती 1 हा 1 असा लिहिला जातो आणि हा 3 म्हणजे 5×15 आणि 1 16/3 म्हणजे अशा पद्धतीने आपलं उत्तर येतं. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात जर दिलेलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पूर्णांकमधून किंवा अपूर्णांकात काढता आलं पाहिजे. मग अशा पद्धतीने आपण ते गणित सोडवू शकतो. चला तर मग या संदर्भात अजून एक उदाहरण घेऊया मित्रांनो. आपण या संदर्भातलं अजून एखादं उदाहरण जर घेतलं मित्रांनो आपण की समजा या ठिकाणी 10.5/12 असं जर असेल तर मग काय येणार आहे बघा.
सर्वात अगोदर काय करायचं मित्रांनो, ह्या 12ने 10ला गुणायचं. किती 12 गुणिले 10 किती 120 आणि हा प्लस 120 झाले ना, आणि प्लस किती येतात तुमचे 5 भागीला किती येणार तुमचा 12 जसंच तसा, म्हणजे किती येणार आहे 125/12. मग आता जर कधी याच्यात ट्रान्सफर करायचं असेल तर काय करावं लागेल, जर बघितलं आपण या संदर्भात की ज्यावेळेस आपण ह्या गणिताचं ज्यावेळेस बघतो मित्रांनो की 125/12 याचा आपण अपूर्णांकात ज्यावेळेस पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचं असेल तर काय करतो आपण या ठिकाणी 125/12 म्हणजे 12चा पाडा म्हणत कुठपर्यंत जाऊ आपण 12 120 म्हणजे 10 गुणिले 12. मग उरले किती 120मधून 25 गेले तर 5 म्हणजे तो 5 असा लिहिला जातो. अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो मित्रांनो. पुढच्या वेळेस आपण बॉडमासचं गणित बघणार आहोत मित्रांनो. बॉडमास जर बघितलं मित्रांनो, बॉडमासमध्ये जर बघितलं आपण बॉडमास संदर्भात जे गणित आहे मित्रांनो हे म्हणजे आपल्याला त्याकडे कंचे भागू वेव. बॉडमास म्हणजे काय, कंस. ओ म्हणजे काय, त्या ठिकाणी आपल्याला चे दिलेला असतो. डी म्हणजे काय, या ठिकाणी भागाकार. म म्हणजे काय, या ठिकाणी गुणाकार. अधिक किंवा त्याला बेरीज पण म्हटलं जातं. भागू बे आणि व या ठिकाणी वजाबाकी सबट्रॅक्शन. म्हणजे अशा पद्धतीने आपण पुढचा व्हिडिओ बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.